उद्धव ठाकरे आणि माझ्यात असे कोणतेच विषय नाहीत जे लपवायची आवश्यकता आहे. काही लोक जाणीवपूर्वक खोट्या बातम्या देत आहेत, अशांना नोटीस बजावली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिलेली. त्याला कारण होतं प्रबुद्ध भारतची एक बातमी. ती बातमी होती उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीची. मागील आठवड्यात या दोघांची भेट झाल्याची बातमी समोर आली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यात. ही भेट विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने होती असंही बोललं गेलं. दोन्ही पक्षांकडून मात्र या भेटीला अधिकृत दुजोरा दिला गेलेला नाही. आता हे मध्यरात्री भेटीचं प्रकरण कुठेतरी मागे पडल्याचं चित्र होतं. मात्र पुन्हा एकदा प्रबुद्ध भारत वृत्त संस्थेनं एक्स वर पोस्ट केली. ती पोस्ट म्हणजे 10हून अधिक खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या हवाल्यानं त्यांनी बातमी दिल्याचं म्हणलंय. हे 10 पेक्षा जास्त खासदार नक्की कोणत्या पक्षाचे आहेत? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेट यासाठीच झाली होती का? आणि पक्षातील फुटीची कारणं काय असू शकतात? हे सगळंच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. नुकताच महिला आरक्षण संबंधीचं घटना दुरुस्तीचं विधेयक बहुमताच्या अभावी संसदेत नामंजूर करण्यात आलं. त्यानंतर भाजपाच्या आणि एनडीएच्या अपुऱ्या संख्याबळावर बोललं गेलं. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतर बंदी कायद्याच्या 2/3 तरतुदीचा वापर करून भाजपामध्ये प्रवेश केला. ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील 10 पेक्षा जास्त खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी बातमी प्रबुद्ध भारतने दिली आहे. त्यात उल्लेख केल्यानुसार हे खासदार शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या 2 पक्षाचे आहेत. लोकसभेतील खासदारांची संख्या पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे 9 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 8 खासदार आहेत. मागच्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी बातमी होती. ऑपरेशन टायगर मोठ्या प्रमाणात राबवलं जाणार असल्याची माहिती होती. मात्र खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्टपणे नकार दिलेला. त्यानंतर आता ऑपरेशन लोटस विरुद्ध ऑपरेशन टायगर अशी स्थिती दिसून येते. विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षातील नेत्यांनी सत्तेच्या वळचणीला आसरा घेतल्याचं दिसतं. मागील काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षात पडलेली फूट अजूनही पूर्णतः थांबली आहे असं म्हणता येणार नाही. विद्यमान खासदारांनी दोन्ही पक्षांना सोडचिठ्ठी देण्यामागं नेमकी कोणती कारणं असतील याचा विचार करता विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील पदाधिकारी सत्ते वाचून अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता अनेकांना पक्ष सोडण्यासाठी प्रवृत्त करते. विधानसभा निवडणुकीनंतर संग्राम थोपटे, संजय जगताप, सत्यजित पाटणकर, समरजित घाटगे यांसारख्या अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शिंदेच्या नेतृत्वात देखील अनेक प्रवेश झाले. त्यातच भाजपाकडे असलेलं संख्याबळ अनेकांना वरच्या सभागृहात पाठवू शकतं हे विचारात घेऊन पक्ष प्रवेश होत आहेत. त्यातच लोकसभेतील भाजपाचे संख्याबळ बहुमतापासून दूर आहे. सत्तेसाठी त्यांना प्रादेशिक पक्षांवर भिस्त ठेवावी लागते. तेव्हा प्रादेशिक पक्षांच्या या कुबड्या बाजूला सारण्यासाठी देखील महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात येत असावं. महाराष्ट्रात पक्षांच्या फुटीचं उदाहरण नवीन राहिलं नाही. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीच्या फुटीनं अधिक चांगल्या पद्धतीनं पक्षफोडीचं तंत्र सत्तेतील पक्षांना अवगत झाल्याचं दिसून येते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी देखील आज विरोधात असू तर उद्या सत्तेत असू असं वक्तव्य केलेलं. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ सत्तेत सहभागी होणार की नाही हे पुढील काळात स्पष्ट होईल. आपला खिंडार पडल्यानंतर ऑपरेशन लोटसच्या टप्प्यात अन्य 4 पक्ष असल्याचं बोललं जात आहे. त्यात लोकसभेतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदार रडारवर आहेत. यासोबतच राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक पक्षाचे खासदार टार्गेटवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीच्या वृत्ताला नकार दिला असला तरी खासदारांच्या बाबतीत ऑपरेशन लोटस की ऑपरेशन टायगर होणार हे आगामी काळात लक्षात येईलच. प्रबुद्ध भारतच्या वार्तांकानुसार एका आठवड्याच्या आत पक्षप्रवेश होतील. हे काही असलं तरी या शक्यता खऱ्या ठरतील की नाही हे एका आठवड्याच्या आत स्पष्ट होईलच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका.